संकट कुणाच्या वाट्याला नाही आहेत, दुःख कुणाच्या वाट्याला नाही आहे. जगात असा एक माणूस नाही की ज्याच्या वाट्याला संकट आलेलं नाही. जगात असा एक माणूस नसेल की ज्याच्या वाट्याला दुःख आलेलं नाही आहे. मग दुःखाचे क्षण बाजूला ठेवायचे, आनंदाचे 4 क्षण शोधायचे आणि त्यातून टिपकागदासारखा आनंद शोषून आम्हाला पुढे चालता येईल का, मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. एका स्मशानभूमीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्या सगळ्यांना शेवटी तिथे जाऊन थांबायचं आहे, पण तिथं जाईपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो आपण आपल्या धुंदीत, आपल्या मस्तीत आनंदानं जगावा असं मला वाटतं. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं, तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले आणि तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहीत नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. जगाला आपल्या कार्याचा हिवा वाटेल की नाही मला माहीत नाही, जगाला आपल्या जगण्याचं कौतुक वाटेल की नाही मला माहीत नाही, पण किमान आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं असं आपण जगतो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण इतके अडकून जातो, छोट्या छोट्या समस्यांमध्ये आपण इतके गुरफटून जातो की या समस्यांच्या पलीकडं भगवंतानं खूप सुंदर जग निर्माण केलं आहे. खूप चांगली माणसं तुमच्या माझ्या अवतीभोवती आहेत. दिवसभरातला एक प्रसंग असा काहीतरी घडतो की जो आमच्या मनाला नाही पटत आणि मग 24 तास आम्ही त्या प्रसंगाच्या अवतीभोवती फिरत राहतो. पण तो प्रसंग डावलून कितीतरी आनंदाचे क्षण येत असतात, पण त्यांच्याकडे मात्र आमचं लक्ष जात नाही. आम्हाला काय दिलं आहे यापेक्षा काय दिलं नाही, आम्हाला चांगलं काय पुढ्यात वाढून ठेवलं आहे यापेक्षा वाईट कोणत्या गोष्टी आमच्या आयुष्यात आल्यात याकडं आमचं जास्त लक्ष असतं. काल खरं तर सॅम बहादूर चित्रपट आलेला आहे, तुम्ही पाहिला की नाही मला माहीत नाही, पण मी तो चित्रपट पाहायला रात्री गेलो होतो. तो चित्रपट पाहून आल्यानंतर मला लक्षात आलं की या हुद्द्यावर किंवा अशा प्रकारच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या जी माणसं सांभाळत असतात, या माणसांच्या आयुष्यातला एखादा निर्णय चुकला तर तो केवळ त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करत नाही, तो त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या व्यवस्थेवरती, संपूर्ण देशावरती तो परिणाम करणारा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ही माणसं किती संयमानं राहतात, अशा परिस्थितीमध्ये ही माणसं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या समस्यांना कशी सामोरे जातात. खरं तर मी तो चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे काय सॅम बहादूर जे फील्ड मार्शल म्हणून ज्यांनी काम केलं आणि अगदी बांगलादेशच्या युद्धामध्ये असेल, पाकिस्तानच्या युद्धामध्ये असेल, भारताच्या सैन्याचं नेतृत्व केलं, हा माणूस काय वेड्यासारखं या माणसांनी समाजासाठी वाहून घेतलं, देशासाठी वाहून घेतलं. त्यामध्ये एक प्रसंग होता, त्या प्रसंगामध्ये त्यांचा एक ज्युनियर ऑफिसर त्याच्याही ज्युनियर एका ऑफिसरला त्यानं फक्त सॅल्यूट केला नाही म्हणून त्याला शिक्षा देतो. आणि शिक्षा काय असते, तू मला सॅल्यूट केला नाही, आता 1000 सॅल्यूट तू करायची. आणि तो 1000 सॅल्यूट करत असतो तिथे उभा. आणि तिथून सॅम बहादूर चाललेले असतात. त्यांनी विचारलं हे काय, त्याने की यानं मी सिनियर आहे आणि यानं मला सॅल्यूट केला नाही म्हणून मी त्याला शिक्षा केली आहे 1000 सॅल्यूट मारायची. सॅम बहादूर म्हटले अगदी शिस्त ही गरजेची आहे, आणि आर्मीमध्ये जर शिस्त नसेल तर काय, आर्मीमध्ये इतकीच शिस्त गरजेची आहे. त्यांनी सॅल्यूट केला नाही ना, 1000 सॅल्यूट त्यानं दिलेच पाहिजेत. पण त्याच्या पुढे जाऊन ते म्हटले की सॅल्यूटचा स्वीकारही सॅल्यूटनं करायचं असतं. तो 1000 सॅल्यूट करत होता, तर सॅम बहादूर यांनी त्यांच्या खालच्या ऑफिसरला आदेश दिला की त्याचा स्वीकार पण तू सॅल्यूटनं करायचा. आणि मग 1000 सॅल्यूट त्यालाही तो स्वीकार करूनच ते द्यावे लागले. आयुष्य हे असं आहे माहिती आहे का, म्हणजे मला वाटतं की, आणि ह्याचा पुढचा किस्सा मी सांगतो की सॅम बहादूर जेव्हा रिटायर्ड झाले आणि नंतर त्यांना फील्ड मार्शल म्हणून, म्हणजे फील्ड मार्शल कधीच रिटायर होत नाहीत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते मैदानावरती राहतात. आणि ते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब त्या दौऱ्यावर होते आणि त्यांना कळालं की सॅम बहादूर इथे ॲडमिट आहेत. त्यांना भेटायला म्हणून ते गेले. भेटायला गेल्यानंतर ते ज्या कॉटवरती होते त्या कॉटच्या शेजारी स्टूल टाकून कलाम साहेब तिथे बसले. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, अनेक गोष्टींवरती चर्चा केली. आणि जाताना कलाम साहेब म्हटले की सॅम बहादूरांना म्हटले की तुम्हाला काही तक्रार तर नाही आहे ना, इथे हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुखसुविधा तुम्हाला आहेत ना, तुमची काही तक्रार असेल तर मला सांगा, मी माझ्या पद्धतीनं ती निवारण करायचा प्रयत्न करेल. आणि सॅम बहादूर म्हटले हो मला एक तक्रार आहे. म्हटले काय तक्रार आहे? मी असा बेडवरती पडलेलो आहे, उभा राहून फक्त या देशाच्या राष्ट्रपतीला सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच तक्रार आहे फक्त, दुसरी तक्रार नाही.
कलाम साहेबांनी हात हातात घेतला आणि त्या स्पर्शातून ते दोघं एकमेकांशी काय बोलले असतील ते बोलले. तसंच कॉटवर पडल्या पडल्या सॅम बहादूर यांनी राष्ट्रपतींना सॅल्यूट केला आणि पुढे जाताना म्हटले, माझी आणखी एक तक्रार आहे, माझी काही पेन्शन आणि काही गोष्टी अजून येणं बाकी आहे सरकारकडनं. आणि मग दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी तात्काळ संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना तशा सूचना दिल्या की सॅम बहादूर यांचं काय पेन्शन वगैरे किंवा काय जो फरक असेल तो तात्काळ हे करा. आणि संरक्षण खात्याचे सचिव स्वतः 1.25 कोटी रुपयांचा तो चेक घेऊन सॅम बहादूर यांच्या हॉस्पिटलला गेले आणि काहीच दिवसांनंतर ती रक्कम आपल्या खात्यात आल्यानंतर सॅम बहादूर यांनी मिलिटरीचा जो फंड असतो त्या फंडला ती दान करून टाकली. काय माणसं जगतात होई. मला विशेष वाटतं या लोकांकडे बघितल्यानंतर. काय जगली ही माणसं. आपल्या आयुष्यात काय टेन्शन आहे तो. आपल्या मोबाईलची बॅटरी लो असणं हे आपल्याला खूप मोठं टेन्शन वाटतं. आणि या माणसांच्या आयुष्यातला एखादा निर्णय जर चुकला किंवा थोडा मागे पुढे झाला तर त्याचा परिणाम थेट देशावर होणार आहे. युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेला एखादा निर्णय हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करत नाही, तो संपूर्ण देशावरती परिणाम करतो. तरी कशी जगतात ही माणसं. मला वाटतं आपण या माणसांकडं डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. अशा अनेक लोकांकडं आपण त्यांना अभ्यासलं पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे. ही माणसं कशी जगली हे बघितलं पाहिजे आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन आम्हाला पुढे चालता येईल का, मला वाटतं याचा विचार केला पाहिजे. छोट्या छोट्या संकटांनी आम्ही गर्भगळीत होतो. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला क्लेशदायी ठरतात आणि मग आता जगण्यात काहीच उरलं नाही अशा आयुर्भावामध्ये आम्ही जगायला लागतो. संकटं कुणाच्या वाट्याला नाही आहेत, दुःख कुणाच्या वाट्याला नाही आहे. जगात असा एक माणूस नाही की ज्याच्या वाट्याला संकट आलेलं नाही. जगात असा एक माणूस नसेल की ज्याच्या वाट्याला दुःख आलेलं नाही आहे. मग दुःखाचे क्षण बाजूला ठेवायचे, आनंदाचे 4 क्षण शोधायचे आणि त्यातून टिपकागदासारखा आनंद शोषून आम्हाला पुढे चालता येईल का, मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. भगवान श्रीकृष्ण किती दुःख आलो. तुम्हाला मला दुःख कधी सुरू झाली. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला दुःख सुरू झाली. कृष्ण हे असं कॅरेक्टर आहे, जन्माला येण्याच्या अगोदरपासून संकट होतं. वाटच बघत होते कधी कृष्ण जन्माला येतोय आणि कधी आपण त्याला मारतोय. जन्माला आल्याबरोबर वडिलांनी उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. तिथे लहानाचे मोठे होत होते, 4 मित्र मिळाले, त्यांच्यासोबत लहानाचे मोठे होत होते. गोकुळ सोडावं लागलं आणि वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात गेले, तिथे राधा भेटली. राधेला म्हणजे वृंदावन वगैरे सगळं सोडून पुन्हा मथुरेत जावं लागलं. काही दिवस मथुरेत रमला न रमला तर कृष्णाला मथुरा सोडावी लागली आणि तिकडे जाऊन त्यानं द्वारका वसवली. मथुरा सोडून कृष्ण गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटले. लोक म्हटले पळून गेला आम्हाला सोडून. जी द्वारका स्वतः कृष्णानं वसवली तीच द्वारका कृष्णाला अशी डोळ्या देखत बुडताना बघावी लागली. याच्यापेक्षा दुःख काय, याच्यापेक्षा संकट काय, याच्यापेक्षा निंदा काय, यापेक्षा अवहेलना काय. आणि एवढी सगळी अवहेलना, एवढंच सगळं दुःख वाट्याला येऊन सुद्धा कृष्णाला तुम्ही कधी टेन्शनमध्ये बघितलंय. काय बुवा आता काहीच उरलं नाही, गोकुळं गेलं, राधा गेली, वृंदावनं गेलं, मथुरा गेली, द्वारका बुडाली, आता काय करायचंय जगून. कृष्ण असं कधीच रडत बसत नाही. कृष्ण नाचतो, कृष्ण गातो, कृष्ण त्या गायींच्या मागे धावतो, गोपिकांसोबत रमतो, कृष्ण स्वतः बासरी वाजवतो. 2 शब्द आहेत बघा, एक आहे एंटरटेनमेंट आणि दुसरं आहे सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा, आणि सेलिब्रेशन म्हणजे आपण आपल्या जगण्याचा उत्सव करायचा. आपण आपल्या जगण्याचा उत्सव केला पाहिजे. कृष्ण असं म्हणत नाही, तू बासरी वाजव मी ऐकतो. कृष्ण म्हणतो का तुम्ही नाचा मी बघतो. कृष्ण स्वतः नाचतो, कृष्ण बासरी वाजवतो, कृष्ण त्या गायींच्या मागे धावतो, आयुष्यात संघर्ष करतो, त्या संघर्षाचीही मजा घेतो. एरवी सगळीकडे इंद्राची पूजा सुरू होती, पण अशाही परिस्थितीमध्ये अरे इंद्राची पूजा काय करताय, निसर्गाची त्या गोवर्धनाची पूजा करा म्हणून काहीतरी परिवर्तनाची नांदी टाकतो. यमुनेचा डोह आता दूषित होत चाललाय. अशा वेळेला तिथल्या त्या सापाला, नागाला जे काही प्रतीक असतील, ती नदी स्वच्छ असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, प्रदूषणमुक्त असली पाहिजे, याच्यासाठी तो बंड करतो. सगळ्या जाती धर्माच्या पोरांना एकत्र करून काला करून खातो. मला वाटतं या नजरेतनं आम्ही आमच्या हिरोंना बघणार आहोत की नाही. आपल्याला आवश्यकता नाही आहे की आपण आपल्या पोरांना कार्टूनमधला स्पायडरमॅन दाखवावा. चला टाइमपास म्हणून बघतही असतील, पण आपल्यासमोर किती हिरो आहेत. आपल्यासमोर राम आहे, आपल्यासमोर कृष्ण आहे, आपल्यासमोर ज्ञानोबा आहेत, आपल्यासमोर तुकोबा आहेत, आपल्यासमोर शिवाजी महाराज आहेत, आपल्यासमोर संभाजीराजे आहेत.
असे असंख्य हिरो तुमच्या माझ्या समोर आहेत आणि मग हे हिरो हे कॅरेक्टर आम्ही आमच्या लेकरांच्या समोर ठेवणार आहोत का? जेणेकरून त्यांना संघर्षातली गंमत कळेल, संघर्षातली मजा, संघर्षातला आनंद शोधता येईल आणि मग आपल्याला आपलं जगणं सुंदर करता येईल. जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी कधीतरी आपण अंतर्मनात डोकावलं पाहिजे. आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत त्या कधीतरी शोधल्या पाहिजेत. तुकोबारायांचा खूप सुंदर अभंग आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नये पोटे. तुकाराम महाराजांनी जे भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारे वेगवेगळे अभंग लिहिले त्यात काही काल्याचे अभंग आहेत. म्हणजे 11.5 वर्षांचा जो काळ आहे भगवान श्रीकृष्णाचा तो इकडचा आहे, गोकुळातला आहे. पुढचे 13.5 वर्षांचा जो काळ आहे तो मथुरेतला आहे आणि पुढचा 100 वर्षांचा जो काळ आहे तो द्वारकेमधला काळ आहे. आणि मग गोकुळामधला जो काळ आहे त्या गोकुळामध्ये सुद्धा सुरुवातीच्या बालक्रीडा आहेत, नंतर गोपिकांसोबतच्या काही अनुभव आहेत आणि नंतर मग काल्याचे काही अभंग आहेत. त्या काल्याच्या अभंगांमध्ये एक अभंग आहे याल तरे यारे लागे. मला वाटतं हा अभंग जर समजून घेतला ना तर आपल्याला जगण्याची सुंदरता सापडेल. भगवान श्रीकृष्ण सोबतच्या असणाऱ्या सवंगड्यांना कुणीतरी आपल्यापैकी नेतृत्व केलं पाहिजे. नेतृत्व करायचं म्हणजे सगळ्यांनीच निवडणुका लढवायच्या आणि निवडून यायचं असं होत नाही. आपल्याकडे नेतृत्व म्हणजे फक्त पक्ष, संघटना, निवडणुका इथपर्यंतच मर्यादित आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्वाची गरज आहे. निसर्गाच्या संदर्भानं काम करण्यासाठी कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे, समाजकारणासाठी कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे, कला, क्रीडा, साहित्य कुणीतरी नेतृत्व करणारं असावं लागतं. आणि नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं 4 पावलं त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालावेत अशी भावना निर्माण होण्यासाठी नेतृत्वाकडे ते अधिष्ठान असावं लागतं. भगवान श्रीकृष्णानं आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्वातून तो नेतृत्वाचा ठसा उमटवला आणि मग आपल्या सख्या सोबत्यांना सांगितलं याल तरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, चला माझ्या मागे चला. आत्ता जर मी तुम्हाला म्हटलं चला माझ्या मागे, तुम्ही याल का? किती जण येतील? ते म्हणतील काय बाबा याच्या कुठून आधी लागता, कुठे न्यायचं आहे काय कोणास ठाऊक. आणि मी जर पुढे म्हटलं चला जेवायला जायचं आहे, किती जण येतील? थोडेफार येतील. बाकीचे म्हणतील जेवायला नेते म्हणजे याचा काहीतरी स्वार्थ दिसतोय. पण मी जर म्हटलं भरपेट जेवण देणार आहे, पुरे म्हणाल तोपर्यंत देणार आहे आणि ज्याला यायचंय तेच या, मग मात्र सगळे येतील. तुकोबारायांचा अभंग इतका गोड आहे, याल तरी यारे लागे, यायचं असेल तर या. आणि पुढे जाऊन परत शब्द वापरलाय अवघे माझ्या मागे मागे. एकीकडे म्हणतात याल तरी यारे लागे आणि पुढे म्हणतात अवघे. पहिल्यांदा फक्त ओपन या, नंतर इतर कॅटेगरीतले या, मग पुढच्या कॅटेगरीतले या. असलं कोणतीही कॅटेगरी नाही आहे भगवान श्रीकृष्णाकडे. भगवान श्रीकृष्णानं कोणतीही कॅटेगरीचं वर्णन केलेलं नाही. त्यांनी सांगितलं अवघे सगळेजण माझ्यासोबत या, अवघे माझ्या मागे मागे असा उल्लेख तुकोबारायांनी त्या अभंगामध्ये केला. आणि पुढे जाऊन काय म्हटलं, आज देतो पोटभरी, आज तुम्हाला मी पोटभर देणार आहे, पुरे म्हणाल तो वरी, जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. पण त्याच्यासाठी एक अड घातली आहे. काय अड घातलेली आहे? हळूहळू चाला, जरा दमानं घ्या, थोडंसं हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. कुणी कोणाशी न बोला म्हणजे संवाद साधू नका, व्यक्त होऊ नका असं नव्हे. आपल्याकडे बोलण्यामध्ये जो अहंकार येतो ना, माझ्यासारखा कोण, हे काहीही बोलू नका. हा अहंकार थोडासा बाजूला ठेवा. तुका म्हणे सांडा घाटे, म्हणजे तुम्ही विषयानं कधीही पोट भरू शकत नाही. तुमच्याकडे जे विषय आहेत ते सगळे सांडून टाका, तेने भरू नका पोटे. आणि मग इतकं गोड सांगितलं तुकोबारायांनी. काय म्हणायचं आहे या अभंगामध्ये की बाबांनो मी तुम्हाला पोटभर देणार आहे. मला सांगा, आपली सगळ्यांची धडपड सामान्य माणसाची कशासाठी सुरू असते? पोटासाठी. आपण म्हणतो काय चाललंय ते सगळं पोटासाठी चाललेलं आहे. आणि सगळं काही पोटासाठी असताना पोट भरलंय असं कधी झालंय का? जगामध्ये असा एक तरी माणूस आहे का ज्याला पोट नाहीये? पोट नाही असा माणूस आपल्याला सापडणार नाही. सगळी धडपड जर कशासाठी चाललेली आहे तर ती पोटासाठी चाललेली आहे. आणि तरी सुद्धा पोट भरत नाही. माणूस एकमेव प्राणी असा आहे की त्याचं लवकर पोट भरत नाही. म्हणजे तुम्हाला एक साधा दृष्टांत सांगतो. रस्त्यानं एक ट्रक चाललेली होती. त्या तांदळाच्या 2 गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ असे रस्त्यावरती पसरलेले होते. तिथून 4 मुंग्या चाललेल्या होत्या. त्या मुंग्यांनी एक एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही. तिथून 4 चिमण्या चाललेल्या होत्या. त्यांनीही 4-4 दाणे घेतले. आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून पण बघितलं नाही.
तिथून 4 गायी चालल्या होत्या. त्यांनी ओंजळभर सगळे आपलं धान्य घेतलं, खाल्लं आणि आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून बघितलं नाही. आणि साहेब, नंतर तिथून 4 माणसं चालली होती. मी सांगू का तुम्ही सांगता पुढचं? तांदळाचा एक दाना उरला नाही आणि माणसं पुन्हा पुन्हा मागं वळून बघत होती. पोट भरत नाही, विषयांनी पोट भरणार नाही. त्यासाठी तुकोबारायांनी साधना सांगितली, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. अहंकार वगैरे बाजूला ठेवा, थोडंसं दमानं घ्या, हळू घ्या. कबीरांचा खूप सुंदर दोहा आहे, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. कबीरांनी तर सांगितलं की सगळं इथे थांबणार आहे, श्वास थांबला का सगळं संपणार आहे, जरा हळूहळू चाला. काय तयार नाही मला सांगा बरं? ग्रामपंचायतवाल्यांनी शेड तयार करून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत. काय तयार नाही आहे? सगळं तयार आहे, श्वास थांबायला फक्त उशीर आहे. ज्याला सगळं तयार आहे असं कोणती गोष्ट नाही आहे. ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी सगळं संपलं. मला वाटतं श्वास थांबायच्या आत आम्हाला जगण्याचा आनंद घेता येईल का? श्वास थांबल्यानंतर जगण्याची कोणतीही संधी उपलब्ध नाही. कबीरांनी तर सांगितलं, श्वास थांबला का 4 जण येतील, उचलतील, घेऊन जातील आणि मग फूक देनी जैसे होली. जशी होळी पेटवतात ना, तितक्या सहजतेनं पेटून टाकतील. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खुटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. काय लिहिलंय कबीरांनी? कबीर सांगतात, वरतून एकदा निरोप आला का मग काही चालत नाही, आपल्याला इथून निघावं लागतं. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? हृदयविकार तज्ज्ञ होते. त्यांच्या पत्नी अलका मांडके यांनी एक हृदयस्थ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं होतं की नीतू मांडके आणि अलका मांडके दोघेही पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजला शिकले. पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं आणि एकदा प्रवासात असताना नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटलं, अलका, मी एवढ्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया केल्या, कधी जर मलाच हृदयविकाराचा त्रास झाला आणि अटॅक आला तर? पटकन अलका मांडकेंनी नीतू मांडकेंच्या तोंडावर हात ठेवला, असं बोलू नये. नाही पण कुणालाही येऊ शकतो, मला आला मग. त्यावरती अलका मांडके म्हटलं, तूच सांग मग मी काय केलं पाहिजे. मग या डॉक्टरला बोलव, त्याला फोन कर, याचा सल्ला घे. अशी चर्चा दोघांची सुरू होती. आणि अलका मांडके या भूलतज्ञ आहेत. नीतू मांडके म्हटलं, अलका, ते ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात की मला माझ्या आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की असा प्रसंग आमच्या आयुष्यात कधीतरी येईल. नीतू मांडके एक दिवशी प्रवासात होते आणि प्रवासात असताना अचानक नीतू मांडकेंचा फोन आला. अलका, छातीमध्ये कळ आली आहे, मला हृदयविकाराचा झटका आला आहे, मी जवळच असणाऱ्या हिंदुजा हॉस्पिटलला ॲडमिट होतो आहे, तू असशील तिथून पटकन हिंदुजाला ये. नीतू मांडके गाडी चालवत त्या हिंदुजापर्यंत पोहोचले. गाडीतनं खाली उतरले. त्या वॉचमॅनच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, मी नीतू मांडके, पटकन स्ट्रेचर बोलव आणि मला त्या ICUपर्यंत घेऊन जा. ICUमध्ये नेलं. स्वतः नीतू मांडके, ज्यांनी 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर नीतू मांडकेंनीच ती शस्त्रक्रिया केली. ते नीतू मांडके स्ट्रेचरवरती लहान मुलासारखे पडून होते. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडके आल्या तशाच नीतू मांडकेंच्या जवळ गेल्या. नीतू मांडकेंनी अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि म्हटलं, अलका, यातून मी वाचेल असं मला आता वाटत नाही. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशनची तयारी झाली. ऑपरेशन झालं. पुढचे 3 दिवस सगळे डॉक्टर, जगभरातले डॉक्टर फोन करत होते. सगळेजण काय करावं काय नाही याच्यावरती चर्चा करत होते. पण अखेर 3ऱ्या दिवशी नीतू मांडकेंची ज्योत मावळली. 10,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करणारे, 10,000पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकाराच्याच झटक्यानं गेले. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खुटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडीवाले. 7 फेरे घेतो आपण लग्नात आणि त्या दिवशी आपण शपथ घेतो की पुढचे 7 जन्म आम्ही सोबत राहणार आहोत. आपल्याला माहीत आहे का 2 जोडीदारांपैकी आपल्या कोण मागे थांबेल, कोण पुढे निघून जाईल, कुणाची सोबत किती दिवस आहे, आपल्याला माहीतही नसतं. जोडीदार निघून गेला की मग राहिलेला जोडीदार रडतो, दुःख व्यक्त करतो. कबीर म्हणतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी.
कहत कबीर सुनो भई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही होत. आपल्याला एक पात्र मिळालेलं आहे, ते पात्र आनंदानं जगायचं. आयुष्यातल्या आनंदाच्या जागा आहेत ना, ठरवता आल्या पाहिजेत. पण आपण नको त्या गोष्टींना महत्त्व देतो आणि जवळच्या आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे आपण कमालीचं दुर्लक्ष करतो. पद, प्रतिष्ठा, अमुक तमुक या गोष्टींना महत्त्व नाही असं नाही आहे, पण त्याला गरजेपेक्षाही आपण इतकं महत्त्व देऊन टाकलं आहे. त्याच्या तुलनेमध्ये मैत्री, संबंध, चांगुलपणा, मदतीची भावना या भावनांना मात्र आपण महत्त्व देत नाही. परवाच मी एक आर्टिकल वाचलं. त्यात त्या लेखकानं असं लिहिलं होतं की मला स्वप्न पडलं की एका मोठ्या मॉलमध्ये मी खरेदीला गेलो आहे आणि खरेदीला गेल्यानंतर मला काय खरेदी करायचं होतं, मला हातमोजे आणि टाय खरेदी करायचा होता. हातमोज्यांची किंमत बघितली तर 12,000 रुपये होती आणि टायची किंमत 16,000 रुपये होती. अरे अच्छा, म्हटलं 8,000 रुपयाला हातमोजे, 12,000 रुपयाला टाय, काय किमती आहेत. आणि म्हणून मी ते खरेदी न करता पुढे चालायला लागलो. पुढे काही गोष्टींच्या मी किमती बघितल्या तर एका नामांकित कंपनीचं घड्याळ फक्त 250 रुपयाला होतं आणि हिऱ्यांची अंगठी फक्त 500 रुपयाला होती. मी त्या विक्रेत्याला विचारलं, इकडं हातमोजे 8,000 रुपयाला आहे आणि हिऱ्याची अंगठी 500 रुपयाला आहे, हा असला कसला मॉल आहे. तेव्हा त्यानं सांगितलं, काल रात्री कुणीतरी मॉलमध्ये शिरलं होतं आणि त्यानं सगळ्या किमती आहेत ना, सगळे प्राईस टॅग बदलून टाकलेत. याची किंमत त्याला चिटकवली, त्याची किंमत याला चिटकवली आहे. आपलंही अगदी तसंच झालं आहे. कुणीतरी आपल्यात शिरलं आहे आणि त्याने सगळे प्राईस टॅग बदलून टाकलेत. चांगुलपणा, मैत्री, संबंध, मदतीची भावना, निसर्ग, समाज या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण त्याच्या किमती आपण अगदी कमी करून टाकल्या. आणि ज्या गोष्टींना खरं तर फारशी किंमत द्यायला नको त्या गोष्टींना मात्र आपण एवढे प्राईस टॅग चिटकून टाकले की त्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आयुष्य कधी सरून जातं, कधी संपून जातं हे मात्र कळत नाही. आणि मग शेवटच्या टप्प्यावर असताना कळतं, अरेच्छा, ज्या गोष्टीची फारशी आवश्यकता नव्हती ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण अख्खं आयुष्य वाया घातलं. आणि म्हणून अंतर्मनात कधीतरी डोकवायला हवं की आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत. मुळात मन ही संकल्पनाच आपल्यावरती अधिराज्य गाजवते. आपलं मन ठरवतं. असं म्हणतात की माणूस अगोदर मनात हारतो आणि मग रणांगणात हारतो. माणूस पहिल्यांदा मनात जिंकतो आणि मग रणांगणामध्ये जिंकतो. सुख, दुःख या सगळ्या संकल्पना मनाशी संबंधित आहेत. साधू संतांनी, अनेक विद्वान लोकांनी, अनेक तज्ज्ञांनी मनावरती भाष्य केलं आणि सांगितलं, या चंचल मनाला जर तुम्हाला स्थिर करता आलं तर आनंदाच्या जागा सापडतील. सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबारायांना सांगावं लागलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय त्या नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. आम्ही आत्म्याशी संबंधित गोष्टींना सुख समजण्याऐवजी आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, साधनांनी माणसाचं आयुष्य सुलभ होईल, पण साधनांनी माणसाचं आयुष्य सुखी होईलच याची मात्र खात्री देता येत नाही. आणि सुख, आनंद या संकल्पना निवळ जर साधनांशी संबंधित असत्या ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. पण केवळ पैशांवरती, केवळ साधनांवरती सुख मिळवता येत नाही. आणि म्हणून आपण अंतर्मनात डोकवायला हवं. ज्ञानोबारायांचाच खूप सुंदर अभंग आहे, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबांनी भ्रमर ही संकल्पना मनासाठी वापरलेली आहे आणि मनाला म्हणजेच भ्रमराला सांगितलंय, बाबा रे तू इकडे तिकडे जे फिरतोय ना, थोडासा स्थिर हो. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू. तुमच्यामध्ये जे अवगुण आहेत ते एकदाचे सांडून टाका आणि जायचं कुठे, चरण कमळ दळू रे भ्रमरा. स्थिर व्हायचं, पण कुठे व्हायचं, चरण कमळ दळू. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुम्हाला संतांच्या चरणाजवळच जाऊन तुम्हाला स्थिर व्हावं लागेल तर तुम्हाला ते आत्मिक सुख मिळू शकेल. म्हणून सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणून मनाकडे थोडंसं लक्ष देता येईल का. मन इतकं कमालीचं चंचल आहे, ते 1 मिनिट स्थिर राहत नाही. आणि कितीही स्थिर करायचा प्रयत्न केला तर पुन्हा पुन्हा आपण नको त्या गोष्टींच्या भोवती घुटमळत राहतो. बरं, माणसाला ठाऊक आहे की आत डोकावलं तरच सुख मिळेल, पण तरीसुद्धा तो आत का डोकावत नाही माहीत आहे. तो घाबरतो आत डोकवायला. माणसाला वाटतं, नाही सांगलीत तर कोल्हापुरात तर मिळत आहे, नाही कोल्हापुरात तर पुण्याला तर मिळेल, नाही पुण्यात तर मुंबईत तर सुख सापडेल. तो बाहेर फिरत राहतो. बाहेर त्याच्यासमोर अनेक ऑप्शन आहेत, पण आत डोकावलं आणि नाही सापडलं मग तर संपलंच की सगळं. एक प्रवासी रेल्वेतनं खाली उतरला आणि TCनं तिकीट विचारलं.
त्यानं पॅन्टच्या उजव्या खिशात बघितलं, डाव्या खिशात बघितलं, मागचे दोन्ही खिसे बघितले, चारही खिसे उलटे पालटे करून 10 वेळा चेक केले, पण तिकीट काय सापडत नव्हतं.